हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेबजी ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन। आपल्या सण उत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशजी कदम साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं या बंडकर यांच्या आणि क्रांतिकारक सर्वांना विनंती, एक जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचे या ठिकाणी अभिनंदन स्वागत या निमित्तानं करायचंय। परंतु पडद्यामागून एक वेगळी अदृश्य शक्ती आम्हा सर्वांना लागते आणि म्हणून ज्यांच्या शक्तीमुळं या तालुक्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम झाला ते आदरणीय जगनशेठ देशमुख आदिवासींसाठी काय करणार आज खरं तर जागतिक आदिवासी दिन आहे आणि अकोल्यामधली आदिवासी बांधवांची संख्या अर्थातच जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे। उत्साह त्या निमित्तानं पाहायला मिळाला। विशेष म्हणजे 90% तरुण आज आपल्याला हा आदिवासी दिन साजरा करताना इथे पाहायला मिळत आहेत। इथले आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती दृढ विश्वास असलेले कार्यकर्ते मारुतीजी असतील, जगनशेठ देशमुख असतील, आमचे डॉक्टर साहेब असतील आणि सर्व शिवसैनिकांच्या सहकार्याने आज हा आनंद इथे सोहळा अनुभवायचा इथे मला संधी मिळाली। पण मला वाटतं मी जसं मगाशी उल्लेख केला की आज आनंदोत्सव साजरा केला पाहिजे, परंतु या निमित्ताने आदिवासी बांधवांकरिता असलेल्या योजना त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्याची 100% अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि मला वाटतं आदिवासी बांधव हा सरकारी कचऱ्यामध्ये हेळसांडी न मारता त्याचा फायदा मिळवून दिला पाहिजे। म्हणून मला वाटतं ह्याकरता देखील आम्ही मेहनत घेतली पाहिजे, ह्याकरता आम्ही पुढाकार घेतला पाहिजे आणि मला वाटतं त्याच्यासाठीची जी काही पावलं उचलायची आहेत ती देखील महत्त्वाची आहेत असं मी उल्लेख केला। म्हटले की भरत शेठ गोगावले पालकमंत्री होतील, मात्र त्यावरती अमोल मिटकरी म्हणतात की सक्षम नेत्याला पालकमंत्री पद मिळेल, म्हणजे गोगावले सक्षम नाही असं त्यांना म्हणायचं। मला वाटतं अमोल मिटकरींचा रायगड जिल्ह्याशी काही संबंध नाही। सध्या त्यांच्याच पक्षामध्ये खच्चीकरण केलं जातं आहे, त्यांनी त्यांच्याबद्दल विचार केला तर बरं होईल। पंतप्रधानांकडे फुटीर खासदारांना भेटायला वेळ आहे, मात्र संसदेत यायला वेळ नाही अशी टीका संजय राऊतांनी केली, कसं बघता येईल? मला वाटतं माननीय पंतप्रधानांनी कशा पद्धतीने संसदीय कार्यकाळ हाताळावा किंवा संसदेचा जे कार्यक्रम आहे कसा हाताळावा हे संजय राऊतांकडनं शिकण्याची तर अजिबात आवश्यकता नाही। अधिवेशनं ही कायदा तयार करण्यासाठीची असतात। अधिवेशनं किंवा ते संसदीय असू द्यात किंवा राज्याचं अधिवेशन असू द्यात, ह्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता अधिवेशन महत्त्वाचं असतं आणि मला वाटतं माननीय पंतप्रधान महोदय योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतात, त्यासाठी ते ज्ञात आहेत आपल्या सर्वांना। म्हणून मला वाटतं अशा आरोपांना उत्तर देण्याची देखील आवश्यकता नाही। वनमंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेवरती जहरी अशी टीका केली आणि बिल्डर लोकांच्या नादी लागून मला वाटतं गणेश नाईक साहेबांनी आता थांबलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये सोबत आहोत, आपण एकत्र म्हणून काम करतोय। एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2.5 वर्ष काम केलेलं आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर आज गणेश नाईक साहेब मंत्री देखील नसते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे। आज माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांमध्ये इतकं चांगलं तिथे समन्वय आहे आणि महायुतीमध्ये कुठेही कटुता येऊ नये ह्यासाठीची जबाबदारी खरं तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे। म्हणून त्यांनी मला वाटतं हे बोलणं थांबवावं आणि जे काय त्यांच्या मनामधली खतखत असेल त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे मांडावी आणि ती कायमस्वरूपी संपवावी अशी माझी त्यांना विनंती आहे। राज ठाकरेंनी आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आणि कुठेतरी राजकीय हस्तक्षेपामुळे या महामार्गाचं काम रखडल्याचं आणि ठेकेदारी संदर्भात बरेचसे आरोप त्यांनी आज नाही, मला वाटतं आज मुंबई गोवा मार्गाचं काम महामार्गाचं काम हे रखडलेलं आहे, वस्तुस्थिती आहे। आज आम्ही देखील करायचे सर्वात जास्त प्रवास आम्ही त्या रस्त्याने करतोय। पेणपासून ते माणगावपर्यंतचा जो टप्पा आहे जो रखडलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून, तो व्हावा ह्यासाठीचा ज्या काही अडचणी आल्या आता कोणामुळे आल्या, कशामुळे आल्या, कोणी त्याच्यावरती कशा पद्धतीने काम केलं, मला त्या राजकारणात खोलात जायचं नाही, परंतु ह्या गणपतीपूर्वी पूर्ण होईल अशी अपेक्षा होती। परंतु मला वाटतं माणगावपर्यंत फक्त एकच लेन चालू होईल, बायपासची एकच लेन चालू होईल असं दिसतंय। परंतु पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये बायपासचं काम पूर्ण झाल्यानंतर हा मुंबई गोवा महामार्ग हा पूर्ण होईल। 90% काम पूर्ण झालेलं आहे, फक्त 2च बायपास, इंदापूरचा बायपास आणि माणगावचा बायपास हे 2च बायपास फक्त आता राहिलेले आहेत। अर्थातच ते वेळेत पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु ह्या गणपतीच्या अगोदर
ते होताना दिसत नाही आहे. परंतु मला वाटतं गणपतीच्या नंतर, कारण ऑलरेडी काम चालू आहे, त्याचे कॉलम्स देखील उभे राहिलेले आहेत, फक्त स्लॅबचं काम बाकी आहे, ब्रिजेसचं काम बाकी आहे, ते पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल असं अंदाज मला आहे. आता ते खातं माझ्याकडे नाही, परंतु मला वाटतं वेळोवेळी आढावा आमच्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी घेतलेला आहे, ते कुठल्याही पक्षाचे असू द्यात. परंतु नक्कीच या कामाच्या बाबतीमध्ये नाराजी आहे, ती जनसामान्यांमध्ये आहे, याबद्दल दुमत नाही. त्या कामाने आम्ही देखील तितक्या समाधानी नाही आहोत, ही देखील वस्तुस्थिती आहे. केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांकडे वारंवार आम्ही याची मागणी देखील केली होती की जसा समृद्धी हा वेळेत पूर्ण झाला तसा हा महामार्ग वेळेत पूर्ण होणं अपेक्षित होतं, ते नाही झाले. नक्कीच ह्याची खंत आम्हाला देखील आहे. मनोज जरांगे पाटलांनी आज सोलापूरच्या सभेमध्ये कोयते आणि तलवारी हातात घेण्याची भाषा केली आहे. गृहराज्यमंत्री म्हणून तुम्ही कसं नाही बघा, जिथे कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी पोलीस त्यांची कारवाई करतील. अशा पद्धतीचे आपण आव्हान देण्यापेक्षा मराठा बांधवांच्या हितासाठी आपण लढत आलेला आहात. मनोज जरांगे पाटील साहेबांनी अतिशय चांगली भूमिका आजपर्यंत त्यांनी घेतलेली आहे, समाजहिताची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामधनं त्यांनी त्यांचं लक्ष विचलित करू नये. मला वाटतं त्यांना जे अपेक्षित काम सरकारकडनं आहे ते आम्ही करत आहोत. त्यांच्या अपेक्षा आम्ही हा 100% पूर्ण करू. आणि त्यांना जी शंका आहे की जे काही सर्टिफिकेट दिले जात आहेत ते नंतर नामंजूर केले जातील किंवा त्यांना कुठल्याही कायदेशीर आधार राहणार नाही, तसं अजिबात होणार नाही. नक्कीच जे काही सर्टिफिकेट इश्यू होतील त्यांची वैधता ही तपासूनच दिली जाईल, जेणेकरून त्याला पुढे कायदेशीर आधार मिळेल. सुनेत्र पवारांना कुठेतरी गुंगी गोडिया असं काँग्रेसचे सपकाळ म्हणाले होते. आज ते पुन्हा एकदा नव्याने म्हणतात की ते जर त्यांना पुसायचं असेल तर इंदिरा गांधींसारखं त्यांनी कामातून मला वाटतं या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींनी जेव्हा शपथ घेतली, कुठल्या परिस्थितीमध्ये शपथ घेतली याची जाणीव काँग्रेसला असली पाहिजे. ज्या वेळेस मला वाटतं सोनिया गांधींनी शपथ घेतली होती किंवा सोनिया गांधी ज्यावेळेला काँग्रेसच्या पदावरती आल्या होत्या त्यावेळेला किती बोलायच्या, त्यावेळेला त्यांची भूमिका काय होती हे देखील त्यांनी मला वाटतं थोडं इतिहास वळवून त्यांनी पाहिलं पाहिजे. मला वाटतं अशा पद्धतीने इतका संवेदनशील विषयावरती आपण इतका असंवेदनशीलपणे बोलणं हे मला वाटतं चूक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.